घेतो का प्रत्येक कीर्तनात मी देशभक्तांविषयी सांगत असतो बघा का आज कुण्यातरी आईचे मुलगा तिकडे देश सांभाळत आहे म्हणून आज आपल्या इथे कथा कीर्तन चालू आहेत बघा. नाहीतर आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैर्याला कोण अडवणार. एक लक्षात ठेवा बघा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदुका आहेत म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदने सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या जर बंदुका खाली आल्या तर आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. आपल्या गावात कोण ऐक नाही फौजमध्ये जोरदार त्यांच्या आईवडिला करता टाळ्या वाजव बघा. मी प्रत्येक कीर्तनात फौजींचा सत्कार करतो. असेल ते फौजी आपल्या कीर्तनात तर बोलवा, त्यांना मी सत्कार करतो बघा का त्यांच्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. अरे असं कोणीही देशभक्त होऊ शकत नाही जेव्हा एखाद्या आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो. पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे एखाद्या वेळेला तुम्ही देवाच्या मंदिरासमोरून जाताना देवाच्या पाया पडला नाही तरी चालल, पण एखादा जर भारतीय सैनिक आला ना त्याला शलूट मारल्याशिवाय राहू नका, हीच खरी देशभक्ती ठरल. पण माणसं जिवंत फौजीला जीव लावत नाही, गेल्यावर व्हॉट्सअपला स्टेटस होतात मिस यू भावा आणि शहीद भावा, आणि जिवंत असताना त्याला रेल्वेत जागा देत नाहीत. ही मोठी शोकांतिक आहे बघा. म्हणून एक बरं का आज त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. नाहीतर आत्ताच्या काळात मुलं मुली करता मुली मुलांकरता मरतात. अरे मरावं देशाकरता धर्माकरता राष्ट्राकरता. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, तो जमीन तक नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. अरे मरना है तो मरो वतन के लिए, हसीना भी तो पट्टा फाड़ लेगी तुम्हारी कफन. दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा देवा, तू मेरा देवा, तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. दिए गए और बने ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे ऐ वतन तेरे लिए. भारत माता की जय. हे तर दादा हो माणसं म्हणत असता बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू बोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी घुसले पूर आला बोलवा आर्मीला. अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा ना एखाद्या इंडियन आर्मीला. त्यांच्या हातानं होत्या झेंडा वंदन. खऱ्या अर्थानं तिरंग्याची किंमत त्यांना आहे. अरे वाऱ्यामुळे नाहीतर सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा. म्हणून या जगामध्ये फक्त 2 नोकऱ्या श्रेष्ठ आहे, जय जवान जय किसान. आज शेतकरी राबराब शेतामध्ये कष्ट करतो म्हणून जेवताना त्या शेतकऱ्याचे कधी उपकार विसरू नका. आणि त्या शेतकऱ्याचे लेकर सीमित रक्षण करतात, ज्यांच्यामुळे आपण रात्रभर सुखानं झोपतो त्या लष्कराचे उपकार कधी विसरू नका. कारण अरे जंगल में पेड़ तो बहुत है लेकिन चंदन जैसा नहीं. अरे दुनिया में तो नौकरी बहुत है यार लेकिन फौजी जैसी नहीं. इज्जतदार नोकरी ते हे बघा, पण त्यांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. इतकंच नाही दादा हो, अहो संस्कार देतानाच आपल्या मुलाला आपण असे द्यावे, अपने बच्चे को ए फॉर एप्पल नहीं, बी फॉर बॉल नहीं और सी फॉर कैट नहीं, तो अपने बच्चे को ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर और सी फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए, निश्चित तौर से देशभक्त ही बनेंगे।
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का लगभग पड़ेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ये धरती हो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम। यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। यहाँ सूरत सबसे पहले आकर डाले अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। कारण की एक लक्षात ठेवा बघा, ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में हमारे बहती हुई अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। दादा हो, मनावं लागलं बघा लता दीदीला, किंचित विको द्या बघा। ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। अरे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर दो पानी। शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आज़ादी। जब तब थे सांस रोने, फिर अपनी लाश बिचारी। संगीत में दल करवाना, सो गए अमर बलिदान। शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी। जो शहीद